सोलापुरात 6 ते 8 ऑगस्ट दरम्यान रंगसाधक प्रमोद खांडेकर 3 दिवसीय नाट्य महोत्सवाचे आयोजन. अस्तित्व मेकर्स फाउंडेशनच्या वतीने 6 ते 8 ऑगस्ट दरम्यान हुतात्मा स्मृती मंदिर येथे रंगसाधक प्रमोद खांडेकर 3 दिवसीय नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात नाटक, मुलाखत, राज्यस्तरीय लघुनाटिका स्पर्धा व रंगसाधक पुरस्कार वितरण सोहळा होणार असल्याची माहिती प्रमुख संयोजक ॲडव्होकेट बसवराज सलगर व अध्यक्ष किरण लोंढे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 6 ऑगस्ट रोजी महोत्सवाचे उद्घाटन होऊन सायंकाळी 7 वाजता इश्क का पर्चा हे 2 अंकी विनोदी नाटक सादर होणार आहे. 7 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजता कला रंगभूमी, महापौर बंगला येथे रंगसाधक पुरस्कार विजेत्या विद्याताई काळे यांच्या 50 वर्षांचा नाट्यप्रवास या विषयावरील मुलाखत बळवंत जोशी घेणार आहेत. 8 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते रात्री 9 या वेळेत राज्यस्तरीय लघुनाटिका स्पर्धा होणार असून पुणे, मुंबई, सातारा, कोल्हापूर, सांगली, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर आणि सोलापूर येथील 25हून अधिक संघ व 300 पेक्षा अधिक कलाकार सहभागी होणार आहेत. सायंकाळी 6 वाजता राज्यस्तरीय रंगसाधक पुरस्कार व लघुनाटिका स्पर्धेच्या विजेत्यांचा पारितोषिक वितरण समारंभ होईल. यावेळी सिने नाट्य कलावंत सिद्धेश्वर झाडबुके, मुकेश जाधव, हास्य जत्रा, फेम कलाकार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच बक्षीस वितरण समारंभाला प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉक्टर सुहासिनी शहा, चित्रा हॉटेलचे संचालक धीरज जवळकर, ॲडव्होकेट मिलिंद थोबडे, मुख्य संयोजक ॲडव्होकेट बसवराज सलगर, उद्योजक ज्योतिबा गुंड, संजय सावंत यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी महोत्सव अध्यक्ष वीरेंद्र हिंगमिरे, मुख्य संयोजक ॲडव्होकेट बसवराज सलगर, अस्तित्व मेकर फाउंडेशनचे अध्यक्ष किरण लोंढे, रंगकर्मी संजय सावंत, सोमनाथ लोखंडे आदी उपस्थित होते. सलगर, अस्तित्व मेकर्स या फाउंडेशन या संस्थेचा मुख्य संयोजक. आपल्याला माहिती आहे की प्रमोद खांडेकर, रंगसाधक प्रमोद खांडेकर नाट्य महोत्सव आपण 6 ऑगस्ट ते 8 ऑगस्ट असे 3 दिवस ठेवलेला आहे. त्यात 6 ऑगस्टला ह्या महोत्सवाची सुरुवात संध्याकाळी 6 वाजता हुतात्मा स्मृती मंदिर येथे होणार आहे आणि त्याच दिवशी महोत्सवाचं उद्घाटन झाल्याबरोबर सोलापूरच्या स्थानिक कलाकारांचं एक इश्क का पर्चा हा विनोदी नाटक आम्ही सादरीकरण तिथे करणार आहे 6 तारखेला. आणि आपल्याला माहिती आहे सोलापुरात रंगकर्मी म्हणून नावाजलेले आणि 50 वर्षापासून ह्या नाट्यक्षेत्रात ज्यांनी आपलं आयुष्य वेचलेलं आहे असे विद्याताई काळे यांना आम्ही ह्या वर्षीचा रंगसाधक पुरस्कार हा देणार आहे. त्याचं 50 वर्षाचा त्यांचा ह्या नाट्यक्षेत्रातील प्रवास त्याचा उलगडा करण्यासाठी आम्ही 7 तारखेला त्यांची प्रकट मुलाखत आम्ही महापौर बंगल्यासमोर आपल्या अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या कार्यालयात घेणार आहे. आपले बळवंत जोशी हे त्यांची मुलाखत प्रकटपणे घेणार आहेत. त्यातनं नाट्यक्षेत्रातली त्यांची चळवळ सगळी आणि इतिहास सगळा दिसून येणार आहे. मग त्यानंतर 8 तारखेला सकाळी 9:30 वाजता आम्ही ह्या लघुनाटिका स्पर्धेचं उद्घाटन राज्यस्तरीय जी आहे, आता हे आमच्या संस्थेचं 11वं वर्ष आहे. गेल्या सतत 10 वर्षापासून आम्ही हे लघुनाटिका स्पर्धा घेतो आहे. हे 11वं वर्ष आहे. संबंध महाराष्ट्रातनं ह्या लघुनाटिका स्पर्धेत सहभाग असतो. साधारणतः 30 नाटकं आम्ही सादरीकरण करतो हुतात्मा स्मृती मंदिर येथे. 15 मिनिटाची नाटकं असतात आणि सगळी नाटकं हे विनोदी असतात. आम्ही हास्य प्रहसिका असंच त्याला हे नाव दिलेलं आहे. तेव्हा विनोदी नाटकं 15 मिनिटाची दिवसभरात सादरीकरण करून त्यात परीक्षक आम्ही बाहेरचे बोलवतो आणि त्या परीक्षकांना त्या परीक्षकांनी दिलेल्या यांना आम्ही बक्षीस देतो. पहिलं, दुसरं, तिसरं आणि त्यांचं वैयक्तिक बक्षीसही आम्ही देतो. आणि त्याच दिवशी संध्याकाळी आम्ही ह्या रंगसाधक पुरस्कार विद्या काळे मॅडमना आम्ही देणार आहे. आणि ह्या कार्यक्रमाला बरेच चांगले नाट्यक्षेत्रातील लोक, हास्य जत्रेतले कलाकारसुद्धा ह्या कार्यक्रमाला हजर राहणार आहेत. आणि ही पर्वणी सोलापूरकरांसाठी फारच चांगली आहे. दिवसभर तुमचे 25 ते 30 नाटकं बघितल्यानंतर तुम्हाला चांगली फ्रेश व्हाल तुम्ही आणि नक्कीच हसू इतकं आहे की काही लोक तर आम्हाला म्हणले की हे दिवसभर थांबले की आमचं पोट दुखतं, इतकं हसावं लागतं आम्हाला. मग त्याच्यावरचं काही औषध आहे का, म्हणजे इतकी त्याची प्रसिद्धी झालेली आहे. आणि संबंध महाराष्ट्रात अशा प्रकारची स्पर्धा घेणारी आपली ही एकमेव संस्था आहे. अशी स्पर्धा महाराष्ट्रात इतर कुणीही घेत नाही.
तर ह्या सगळ्या कार्यक्रमाचा आस्वाद सोलापूरकरांना मिळावा अशी आमची इच्छा आहे. त्यासाठी आपण त्याला प्रसिद्धी द्यावी असं माझं सर्व पत्रकार बांधूंना आव्हान आहे. कुठल्याही ह्याला चार्जेस नाहीत, तिकीट नाही, पास नाही, काहीही नाही, सर्वांना हा खुला आहे. नमस्कार. या वर्षीचा महोत्सवाचा अध्यक्ष मी वीरेंद्र विश्वनाथ हिंगमिरे. स्थानिक कलाकारांनी महाराष्ट्रातल्या सगळ्या नाट्य कलावंतांना एक व्यासपीठ उपलब्ध व्हावं ह्या निमित्तानं मला अध्यक्षपद दिलेलं आहे. त्याप्रमाणे सोलापुरातील जास्तीत जास्त तमाम लोकांनी ह्या नाट्यक्षेत्राचा लाभ घ्यावा असं मी सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. दोन एक विनंती अशी आहे, मी संजय सावंत, या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय वीरेंद्रजी हिंगमिरे, तसेच प्रमुख संयोजक माननीय बसवराजी सरगर व अस्तित्व मेकर फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय किरण लोंढे, या सर्वांच्या वतीनं मी सर्व पत्रकार बंधूंना एक विनंती करतोय. सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काम करणारी ही जी संस्था आहे, हा जो महोत्सव आहे, या महोत्सवाला सर्व पत्रकार बंधूंनी जास्तीत जास्त प्रसिद्धी द्यावी अशा प्रकारचं या ठिकाणी आव्हान करून सर्व पत्रकार बंधूंचं या ठिकाणी मी अस्तित्व मेकर संस्थेच्या वतीनं आभार मानतो. धन्यवाद. ही सोलापुरातील अतिशय तारुण्याने बनलेली नाट्यसंस्था आहे. गेल्या 17 वर्षापासून सोलापुरातील नाट्य चळवळीमध्ये आमची संस्था विविध प्रकारच्या नाट्यविषयक उपक्रमामध्ये सहभागी होत असते, आयोजन करत असते आणि प्रदीर्घ अशा वेगळ्या उपक्रमाच्या अनुषंगाने याही वर्षी त्या ठिकाणी सालाबादाप्रमाणे आम्ही अस्तित्व मेकर फाउंडेशन सोलापूर आयोजित रंग साधक प्रमोद खांडेकर 3 दिवसीय नाट्य महोत्सव त्या ठिकाणी घेणार आहोत. हा नाट्य महोत्सव जो आहे तो 6 ते 8 ऑगस्ट दरम्यान त्या ठिकाणी हुतात्मा स्मृती मंदिर या ठिकाणी संपन्न होणार आहे. आणि या संदर्भातली पुढची माहिती सलगर साहेब त्या ठिकाणी सिद्धेश्वर झाडबुके आणि त्याचबरोबर हास्यचित्रातील कलाकार श्री मुकेश जाधव हे 2 कलावंत त्या ठिकाणी प्रामुख्याने ह्या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत. हे महाराष्ट्रातील अतिशय गुणी आणि अतिशय दिग्गज कलावंत देखील ह्या स्पर्धेला आपण पाहुणे म्हणून त्या ठिकाणी बोलवले आहेत.